मेंबरसाठी आम्ही व आपण सर्व मिळून विशेष व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत। तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा व जॉईन व्हा। नमस्कार मित्रांनो, लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना मेंबरसाठी असलेल्या या विशेष परिचय सत्रामध्ये आमच्याकडे जे काही स्थळ प्राप्त झालेलं आहे तर ते जळगाव विभागातून आहे आणि जळगाव विभागातलं हे स्थळ सांगत असताना मुलीचं जे काही जन्मवर्ष आहे तर ते 1996 आहे। नाम मात्र घटस्फोटित आहे, मुलगी दिसायला सर्वसाधारण सुंदर आहे आणि विशेष म्हणजे कुठलंही अपत्य नाही आणि ह्या स्थळासाठी त्यांच्याच भागातील मराठा जातीतील स्थळ हवं आहे। मुलीचं शिक्षण जे आहे तर ग्रॅज्युएशन अपूर्ण आहे। बायोडाटा आणि इतर माहिती ही फक्त मेंबरसाठी आम्ही तात्काळ उपलब्ध करून देतो। तर त्याच्यासाठी जी काही आमची पुढची सूचना आहे तर ती पुढच्या एका मिनिटामध्ये समजावून सांगतो। त्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो आणि याही व्हिडिओमध्ये तेच सांगतो की हा जर परिचय सदर आहे तर ते फक्त मेंबरसाठी आहे। तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूलाच त्याचे जॉईन असलेलं बटन जॉईनवर क्लिक करून या युट्यूबचं सबस्क्रिप्शन घ्या। याच्यासाठी जे काही शुल्क असेल तर ते युट्यूबचं आहे आणि ते तुम्हाला ते शुल्क भरून त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल। बाकी कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही कुठल्याच पैशाची मागणी करत नाही। फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा हेतू उद्देश आहे आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही। फक्त लग्न जुळण्यासाठी सर्वांनी एकमेकांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि कोणाची फसवणूक होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि ते तुम्ही पण असलं पाहिजे आणि लग्न जुळवणं हे एक पुण्याचं काम असतं असं आम्ही समजतो। मात्र चांगलं काम करत असताना बऱ्याचदा दगड येतात, म्हणून जे काही कम्युनिटी गाईडलाईन असतील, सोशल मीडियाचे गाईडलाईन असतील, सामाजिक सभ्यतेचे जे काही नियम असतील तर त्या नियमानुसार हे फक्त मेंबर साठीचाच हा व्हिडिओ आहे। आणि मग ज्यावेळेस हा व्हिडिओ पब्लिक होतो 8-10 दिवसानं तर त्यावेळेस त्या लिंक आपोआप हाईड झालेल्या असतात। तेव्हा तुम्हाला हा जो काही आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एकच लिंक दिसेल। त्या लिंकवर जर क्लिक केलं तर त्याचा मेसेज आम्हाला आपोआप व्हॉट्सअपला येईल। व्हॉट्सअपला आल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या खाली तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहून टाकणं आवश्यक आहे आणि तुमचा बायोडाटा टाकणं आवश्यक आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की आम्ही सांगत असतो की बा हे स्थळ जे आहे तर हे फक्त विदर्भासाठी आहे किंवा मराठवाड्यासाठी आहे किंवा जळगाव विभागासाठी आहे। मात्र एखाद्या वेळेस बऱ्याचदा असं होतं की स्थळ असतं बीड जिल्ह्यातलं आणि तो जो काही मेसेज करणारा असतो तर तो चंद्रपूर गडचिरोलीचा आणि मग त्यांना बायोडाटा टाकला जातो नजर चुकीने आणि मग ते त्यांना फोन कॉल करून हे करतात। मग ती जी काही लोक विश्वासानं आपल्याकडे जी काही बायोडाटे पाठवतात तर मग ती लोक शिव्या घालतात। असं बऱ्याचदा होतं। कारण याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर 2 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एक स्थळ आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलं। व्हॉट्सअप ग्रुपवर आल्याच्या नंतर त्याच्यानंतर ते परस्परच कुणीतरी त्या मोबाईल क्रमांकावर संवाद साधला, त्या दोघांची बोलणी झाली, पाहण्याचा कार्यक्रम ठरला, त्याच्यात आमचा काहीच रोल नव्हता। आणि मग ज्यावेळेस मुलगी प्रत्यक्ष पाहायला जायचं तर त्यावेळेस मग मुलाकडच्यांनी अधिक चौकशी केली तर त्यांना थोडंसं का आडनाव कुठेतरी मिसमॅच वाटत होते आणि मग त्यांना कळालं की त्या मुलीची जात वेगळी आहे आणि मग त्यांनी ते सगळं सोडून दिलं आणि ग्रुपचा ऍडमिन म्हणून आम्हाला फोन लावला आणि मग हे काय तुमच्या ग्रुपवर कोणाची बायोडाटा यायला आले, तुमचं लक्ष नसतं का? म्हणजे हे ग्रुप ऍडमिन प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही। 4 वर्षापूर्वी नाशिकच्या एका ग्रुपवर एका बहादरानं एक अश्लील क्लिप टाकली आणि फुकटच ते प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये पर्यंत गेलं। अशा गोष्टी घडत असतात। बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलीचा बायोडाटा आपण प्रामाणिक हेतून एखाद्या ग्रुपवर टाकतो, ती मुलगी 22 वर्षाची असते, MBBS झालेली असते आणि हा बहादर कुठेतरी 48 वर्षाचा असतो, त्याच्या 2 वेळा घटस्फोट झालेला असतो, तरी तो तिला फोन लावतो आणि मग ते साहजिकच लोक या विवाह संस्थेवाल्याला किंवा या ग्रुपवाल्यांना शिव्या घालतात। तर ह्या सगळ्या गोष्टींचे 5-6 वर्षातले अनेक चित्रविचित्र आम्हाला अनुभव आलेले आहेत। तेव्हा ही गोष्टीचं पथ्य पाळणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी तुम्हाला मेंबर बनणं आवश्यक आहे। बऱ्याचदा आम्ही अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते, अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवला तर आमच्याकडे अनेक फोन असे दिवसभराचे सध्या बी 2-4 फोन येतो की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का? जे ह्या असा आपण आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ असतो, मात्र या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नसतो। तर तुर्तास असो तुमच्या काही सूचना असतील, काही हे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या स्थळाची लिंक आहे, त्याची सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळेल। तुर्तास धन्यवाद।